स्विमिंग करण्याच्या आधी किंवा स्विमिंग केल्यानंतर आपल्या मुलांच्या त्वचेची काळजी कशा प्रकारे घ्यायची हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी डॉक्टर पंकजा पाटील साळुंखे। मी एक बालरोगतज्ञ आहे आणि एका चिमुकलीची आई सुद्धा। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की स्विमिंग करताना तुम्ही कोणते सेफ्टी मेजर्स किंवा कोणत्या 4 गोष्टी नक्की ध्यानात ठेवायच्या आहेत। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाळाच्या त्वचेची काळजी कशा प्रकारे घ्यायची हे सांगणार आहे। आपण मुलांना स्विमिंगला पाठवण्याआधी आपण त्या त्वचेवरती सनस्क्रीन लावायचं आहे। कोणतं सनस्क्रीन लावायचं यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ केला आहे, तो तुम्ही नक्की पहा। हे सनस्क्रीन 15 ते 20 मिनिटे स्विमिंग करण्याआधी लावायला हवं, जेणेकरून त्याचा योग्य परिणाम शरीरावरती होतो। याच्यानंतर आपण स्विमिंग करण्याआधी बाळांना शॉवर घ्यायला सांगायचं आहे। शॉवर घेतल्यामुळे काय होतं की आपल्या शरीरावरती स्वेट किंवा वेगवेगळे टॉक्सिन्स, बॉडीचे वेस्ट असतात। स्विमिंगमधल्या पाण्यामध्ये क्लोरीन असतं आणि ह्या क्लोरीन आणि ह्या टॉक्सिनमध्ये रिॲक्शन होऊन क्लोरामाइन्स तयार होतात आणि हे क्लोरामाइन्स आपल्या शरीरासाठी किंवा त्वचेसाठी अपायकारक असतात। हे होऊ नये म्हणून स्विमिंग करण्याआधी आपण मुलांना शॉवर घ्यायला सांगायचं। तसेच स्विमिंगला जाण्यापूर्वी पाण्यातील क्लोरीनचा आपल्या मुलांच्या केसावरती इफेक्ट होऊ नये यासाठी आपण कोकोनट ऑइल त्यांच्या केसांना लावू शकतो। याशिवाय मी एक टिप तुम्हाला देणार आहे। स्विमिंग करण्यापूर्वी आपण बाळांना थोडंसं वॉर्मअप करून घ्यायचं। याच्यामुळे काय होतं की त्यांचे स्नायू किंवा सांधे हे थोडेसे हलके होतात, त्याच्यामुळे स्विमिंग करताना त्यांना इजा होण्याची शक्यता कमी होते। ही झाली स्विमिंग करण्याच्या आधीची काळजी। आता स्विमिंग केल्यानंतर काय करायचं? स्विमिंग केल्यानंतर परत एकदा आपण बेबीचा शॉवर घ्यायचा। हा शॉवर घेत असताना आपण जेंटल क्लिन्झर वापरू शकतो। याशिवाय अँटी क्लोरीन सोपही वापरू शकतो। याच्यामुळे शरीरावरचं क्लोरीन धुतलं जातं, परंतु यामुळे स्किन ड्राय होण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे याच्यानंतर आपण मॉइश्चरायझर वापरू शकतो। आणखीन एक टीप म्हणजे स्विमिंग केल्यानंतर आपण आपल्या बेबीचा किंवा मुलांचा मसाज करायचा, ज्याच्यामुळे त्यांची हाडे किंवा मसल्स जास्त दुखत नाही। अशा प्रकारे तुम्ही स्विमिंगच्या नंतर किंवा स्विमिंगच्या आधी बाळांची काळजी घेतली तर त्यांचा हा स्विमिंग शिकण्याचा प्रवास खूप सुखकर होईल आणि त्वचेला किंवा त्यांच्या स्नायू किंवा सांध्यांना कोणतीही इजा होणार नाही। तर या प्रकारे काळजी घेणार ना? अशाच हेल्पफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी डॉक्टर मॉमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।